गावाला आले मी. घराचं काम चालू आहे. तर मी आत्ता माणगावरून सिमेंट आणि दरवाजे सागाचे घेऊन आले, 3 दरवाजे. तर माणसं पण कोण मिळत नाही आहे सामान उतरवण्यासाठी. तर हे समोरच्या भाऊंना मी बोलवून घेतलं आणि नेहमीच बिचारे आपली मदत करायला येतात आवाज दिल्यावरती. त्यांची मिसेस आहे ती माझी नणंद लागते. कधी पण हक्काने आवाज देतो आम्ही आणि येतात पण लगेच भाऊ मदतीला. तर मी हे दरवाजे सागाचे आणले आणि लाद्या आणल्या आणि सिमेंट घेऊन आले माणगाववरून. कारण मला लोड बेरिंग मागच्या वेळेला केलं होतं, कोठाला ती टाकलेली होती. आता फक्त त्याच्यावरती माल टाकून कोबा करून लाद्या टाकायच्या होत्या लगेच. म्हणून मी माणगावरून हे सामान घेऊन आले, सिमेंट आणि लाद्या आणि दरवाजा सागाचे. भाऊ तर आम्हाला नेहमीच मदत करत असतात. हे केव्हाही काय गाडी घेऊन आलं तरी पुढे असतात मदतीला. खूप स्वभावाने चांगले आहेत. आवाज नाही दिला तरी पण ते बघितले काय घेऊन आले तरी येणार पुढे ते मदत करण्यासाठी, असे आहेत. आणि त्यांच्या मिसेस पण आमच्या नणंद, त्या पण बोलणारा की वहिनीने हे आणलं, या जरा मदत करायला वगैरे असं. लाद्या खूप जड लागतात, पण ते काय कोपरा वगैरे कुठे तुटेल वगैरे म्हणून खूप सावधगिरीने घेऊन जायला लागतं. सिमेंटच्या म्हटलं भाऊना, ड्रायव्हरला म्हटलं तुम्ही भाऊ जरा हेल्प करा, कारण ह्या खूप जड लागतात, ते काय मला जमणार नाही लाद्या उचलल्या, पण ह्याला जरा हेल्प करा तुम्ही. तर त्यांनी पण बिचाऱ्याने केली थोडी हेल्प सिमेंटच्या गोण्या उचलण्यासाठी. आणि आता उद्यापासून काम चालू करणार आहे. संध्याकाळ झाली आणि आत्ता आम्ही संध्याकाळी खूप थंडी लागते, शेकोटी केली जरा, कारण दिवसभर सामान घेऊन आले वगैरे, थकवा आला. आणि आत्ता जरा संध्याकाळी शेकोटीसाठी बसलेले आहे. खूप थंडी आहे गावाला. समोरची या ताईंचे मिस्टर ते, आणि आता जरा शेकोटी करून बसले, कारण बाहेर बसायला होत नाही. आणि आल्यानंतर आम्हाला असं बसायला लागतं थोडं बाहेर, कारण कधीतरी येतो गावी, मग सर्वजणी बसतो आम्ही. तर खूप थंडी आहे, तर असं बसायला होत नाही, म्हणून शेकोटी केली घमेल्यामध्ये आणि जरा शेकवतो आम्ही. खूपच थंडी आहे, स्वेटर घालून पण थंडी राहत नाही. शेकोटी केली तर थोडी ऊब लागली इकडे तिकडे, बरं वाटलं जरा. तर असं आता दुसऱ्या दिवशीचं काम चालू आहे. कारण आज मिस्त्री येणार होते, काल सामान आणलेलं मी, आजपासून काम चालू केलं आहे. सगळं झाकून ठेवलेलं आहे, काम चालू आहे. आज पसारा आहे, सगळं काम चालू आहे. अतिशालय पार्ल्यावरून गुड्डी काम करते. तांदूळ धुवून पाणी पण द्या त्याच्यामध्ये मला. मुळ्याची भाजी, मुळ्याची भाजी, पालक, भाकरी तांदळाची, पालक, भात आणि मुळ्याची भाजी, लोणचं, पापड. आजचा मेनू. गावाला आल्याने असं बाहेर बसून मस्त छान वाटतं, भाजी चिरायला बसायला वगैरे
भोपळा आईस पैस. बापरे, मिस्त्र्यांचं काम बघूया वरती. हे वाढवलेले मी आलेले होते. एवढ्यावर काम आलंय, अर्ध झालेलं आहे. मला आज कल्याणला पण जायचं आहे. आणि किती वेळ लावलं कामाला, खूप वेळ लावलाय मी. बापरे, हाईट तर यांनी खूपच कमी गेली माल टाकून. हे बघा, अशा लाद्या, ह्या लाद्या आणल्या मी. अजून एवढं काम बाकी आहे. कोणत्या विराट होती जायला नको.